राजा रघुगण हा तत्वज्ञान जाणण्याकरता कपिल आश्रमामध्ये पालखीत बसून चालला होता. याच्यातला सार असा आहे की देवाकडे जाताना पालखीत जायचं नाही बरोबर. पण आता एखाद्याला पायाने चालता येत नाही, मग ते वैष्णोदेवीला गेले तर पालखी जाणंच पडते ना, असा प्रकार आहे. मग काही शारीरिक व्याधीमुळे पालखीत गेलं तर वेगळी गोष्ट आहे, ते दादाला लेटायला पाहिजे. अशा प्रकारे ते पालखीचं एक बिगारी थकलं. राजाने सांगितलं कोणी मिळेल तर पाहून घ्या. ते आले, भरत दिसले, भरताला घेऊन गेले. आता भरत का पालखी वाहणारे होते, ते ब्रह्मज्ञानी होते. चला म्हटल्यावर निघाले. आता पालखी व्हायच्या कर्माला योग्य नसतानाही त्यांच्या खांद्यावर पालखी ठेवली. आता पालखी व्हायला 4 लोक लागतात. आता हे ब्रह्मज्ञानी होते आणि ब्रह्मदृष्टी बी होती, त्याच्यामुळे आपल्या पायाखाली काही जीवहानी होऊ नये याच्याकरता मुंगी काही किडा जर आला तर ती उडी मारायची. आता पालखीत बसलेला जो व्यक्ती आहे, जर पालखी वाहनाने उडी मारली, पालखीत बसणारा जर उडी मारली, आवाज थोडा बारीक करायचा, तर राजाच्या डोक्याला लागायचं ना. 2-3 वेळेला लागलं. राजा म्हटलं काय आतापर्यंत बरोबर चालत होते, आता काय झालं? ते म्हटले महाराज आम्ही बरोबर चालतो, पण हा नवीन जो धोरण आणला याची आमची गती बसत नाही. राजाने पालखीच्या बाहेर पाहिलं. मग राजा थोडा उलट बोलला. अरे भरत धष्टपुष्ट होते ना. पण राजा म्हटला अरे त्याचं शरीर कृत झालेलं आहे, त्याला आधी व्याधी उपाधीने ग्रस्त केलेलं आहे. जरा, निद्रा, भय, तृषा ह्या उपाधी त्याच्या मागे आहे. आवाज नाही का? भर मी पाहतो. तू बस, त्याचा आवाज येणार आता. अशा प्रकारे आता येतो पाय बर, येतो ना पाहिलं भाऊ, पाय बर आता काढलं उपाय काढलं येतो ना. मग काही उलट बोलतात ना असे. मग त्यावेळेला भरताने विचार केला की जर राजा आपल्याला असंच बोलत राहिला तर आपलं काही होणार नाही, पण राजा नरकाला जाईल. म्हणून आजपर्यंत भरताने जी वाणी कोणाकरता खर्च केली नव्हती, आज तोंड उघडलं भरताने. भरत म्हटले की राजा तुझं म्हणणं, तुझं बोलणं खरोखर योग्य आहे, पण त्याच्याशी माझा काही संबंध नाही. कारण जरा, आधी व्याधी, निद्रा, भय, उपाधी या अवस्था शरीराच्या आहे, आत्म्याच्या नाही. आणि मी आत्मस्वरूपामध्ये रममान असल्यामुळे तुझा बोलण्याचा माझ्यावर काही फरक पडत नाही. आणि एक सिद्धांत सांगितला, इंग्रजीमध्ये फिलॉसॉफी म्हणतात. त्यांनी सांगितलं की राजा जसं पाणी तापत नाही पण उपाधीने तापते. पाणी तापते का सांगावर तुम्ही? आता इथे जेवढे बसले आपल्यापैकी सांगावर पाणी तापते का? काय काय म्हणजे रोज गरम पाणी अंग धुतो, उपाधीने तापते. तेव्हा चूल पेटवली, चुली जर पाणी टाकलं तर पाणी तापेल का? नाही तापत. आपण चूल पेटवतो आणि चुलीवर पातेला ठेवतो आणि पातेल्यात पाणी टाकतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पातेल्याचा आश्रय पाण्याने केला, त्याच्यामुळे पाण्याला तापावं लागते. हा कडक वाटते देह. चांगला गुरु येतो आपला. आणि तापलेलं पाणी जर काही असाही माणूस पाहिजे नाही कधी. तापलेलं पाणी जर आपण थोडा वेळ असं बाहेर ठेवलं तर तापलेलं पाणी परत थंड होते ना, कारण पाण्याचा गुण शीतलताच आहे, थंड पण आहे. पाणी तापत नाही पण उपाधीने तापते. उपाधी कोणती आहे? भांड्याचा आश्रय केला म्हणून पाणी तापलं.
तसं जीवाने शरीराची आसक्ती केली म्हणून जीव सुखदुःख भोगतो. मग राजा हे त्याप्रमाणे, मग राजाने हे ऐकलं आणि मग चांगला पडदा बाजूला करून पाहिलं. त्यांच्या गळ्यामध्ये जानवं होतं. जानवं पाहता बरोबर राजाने पालखीची उडी मारली, बाजूला गेले. राजा म्हटला, मी महादेवाला घाबरत नाही, मी विष्णूला घाबरत नाही, ब्रह्मदेवाला घाबरत नाही, पण ब्राह्मणाच्या साधूच्या शापाला खूप घाबरतो. पण आपण म्हणे गुप्त रूपामध्ये राहून संचार करणारे कपिल मुनी आहे का? त्यावेळेला आणि हे भरत म्हटले की राजा मी कपिल नाही, या देहाला जळ भरत म्हणतात. म्हणजे माझे 3 जन्म झाले, पण या जन्मामध्ये मी उन्मत्त सारखा राहिलो, त्याच्यामुळे सर्व लोक या देहाला जळ भरत म्हणतात. हे जेव्हा ऐकलं त्यावेळेला आणि मग राजा म्हटला की आता तत्वज्ञान जाणण्याकरता कपिल आश्रमात जाण्याची गरज नाही, ते तुम्ही जिथे कथन करा. मग ते तत्वज्ञान आणि भरताने कपिल या रघुवर राजाला सांगितलं. मग त्याच्यामध्ये आणि विभिन्न प्रकारच्या तत्वयोगाचं वर्णन केलं, त्याच्यानंतर किम पुरुषाचं वर्णन केलं, त्याच्यानंतर आणि खगोल विवरण केलं, त्याच्यानंतर 6 शास्त्र सांगितले, सांख्य, न्याय, पातंजल, वैयाशिक, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा, हे 6 शास्त्राचं मार्गदर्शन केलं. विष्णुपदाचं रहस्य सांगितलं, भगवत भक्तीचा महिमा सांगितला, कारण जीवाला तारक फक्त भक्ती आहे. आणि या 5व्या स्कंदाच्या शेवटच्या अध्यायात सांगितलं की राजा, प्रत्येक मनुष्य जरी सारखे कर्म करत असला तरी त्याला फळ सारखं भेटत नाही. समजा मंदिरामध्ये गावातले 100 लोक गेले तर प्रत्येकाला मंदिरात जाण्याचं फळ भेटते का? नाही भेटत. 100 लोक जरी दर्शनाला गेले तर प्रत्येकाला दर्शनाचा फायदा होत नाही. लॉटरीचे तिकीट जरी 1000 लोकांनी काढले तरी सर्वांची लॉटरी लागत नाही. आता मला लागलो का चौका कधी लॉटरीचं तिकीट 1000 लोकांनी घेतलं तरी एखाद्याचीच लागते. मग त्याप्रमाणे आणि हे म्हटले की वा मनुष्य सारखे कर्म करतो पण फळ सारखं भेटत नाही, म्हणून विभिन्न प्रकारच्या नरकाचं वर्णन आहे. तर प्रमुख नरक हे 28 प्रकारचे आहे. तसं दासबोधामध्ये मी 1000 प्रकारचे नरक सांगितले, हजारो नरक आहे, पण मुख्य प्रकार 28 आहे. मग आता ज्याने जसं कर्म केलं तसं त्याला फळ आणि त्या नरकाचं प्राप्त होत असते. मग त्या नरकाचं वर्णन करताना आधी शुकाचार्य सांगतात की आता पटापट सांगून टाकतो तुम्हाला. पहिलं नरक आहे तामिसळ. हे कोणाला प्राप्त होते? परधन परश्री, हे जो हरण करतो त्याला हे नरक प्राप्त होते. याच्या यातना बी तेवढाच कठोर आहे बरोबर. तापलेल्या तप्त कढईमध्ये घालणे, एका लोहा म्हणजे लोखंडाच्या आणि लाल बुंद झालेल्या खांबाला आणि त्याला आलिंगन द्यायला लावणे, म्हणजे अशा वेदना त्याच्या आहे. दुसरा अंध तामिसळ, दुसऱ्याला आणि फसवून त्याच्या धनाचा स्त्रीचा अपहार करणाऱ्या व्यक्तीला अंध तामिसळ नरकात जावं लागते. रवरव, देह, पुत्र, भाऊबंद, आपल्या मागचं पाठबळ याच्या अभिमानामुळे जर आपण इतरांना त्रास दिला त्यांना या नरकात जावं लागते. महारौरव, दुसऱ्याचा द्रोह करून जर आपला चरितार्थ चालवला तर त्यांना या नरकात जावं लागते. कुंभीपाक, जे लोक पशु पक्ष्यांना जिवंत जाळतात त्यांच्याकरता हे नरक आहे. त्याच्यानंतर कालसूत्र,
ज्येष्ठांचा, वडिलांचा, आईचा, ब्राह्मणांचा, वेदाचा जर एखाद्याने द्वेष केला तर त्याला या नरकात जावं लागते. अशी पत्रव पाखंड धर्माचा जर स्वीकार केला म्हणजे आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मात पदार्पण केलं त्याला या नरकात जावं लागते. सुकरमुख नावाचं एक 8वं नरक आहे. राजा किंवा त्याचा अधिकारी जर असेल यांनी अन्यायाने जर कोणाला दंड केला तर त्यांना नरकात जावं लागते. अंधकूप पशु, मृग, सर्प, ढेकूण, हे मच्छर वगैरे हे जरी मारले तरी नरकात जावं लागते. बरं, हा पूर्वी तर मला असं वाटतं जुन्या बायाला खूप नरक भेटीन तो, कारण ते जुवा मारायच्या ना. आता हे शॅम्पू वगैरे निघाले जो त्या काही दिसतात नाही डोक्यातल्या. काही भागात तिला म्हणतात, काही भागात जुवा म्हणतात. हा म्हणजे आता तुम्ही मला सांगा, आपल्याला मच्छर मारायची परवानगी दिलेली आहे का? परवानगी. तुम्ही हरिण मारलं तर 7 वर्ष जेल होते. वाघ मारला गेला तर मरेपर्यंत जन्मठेप होते. मोर मारला तर 11 वर्ष जेल होते. मग तुम्ही सांगा, हे राष्ट्रीय पशु मारले तर जेल होते. एखादा माणूस मारला तर मरेपर्यंत मदत जाऊ शकतो मनुष्य. आणि मग आता मच्छर मारला तर जीवच मारला की नाही तो. मग जरी हिशोब इथे नाही झाला तर वरचा हिशोब आहे की नाही. म्हणजे आपण हे ज्यांनी मारलं त्यांना अंधकूप नावाच्या नरकात जावं लागते. 10वं नरक आहे कृमी भोजन. पंचमहायज्ञ केल्याशिवाय अन्नाचा किंवा द्रव्याचा जो उपभोग घेतो त्यांना नरकात जावं लागते. आता पंचयज्ञ कोणते असतात? आपण ज्या अग्नीवर स्वयंपाक बनवतो त्या अग्नीला म्हणजे ग्रास देणे, गाईचा नैवेद्य काढणे, अतिथीचं ताट भरणे, हे 2-3 क्रिया आहे. हे जरी नसेल जमत तर महिला मंडळी पंचयज्ञ रोज करू शकतात. तुम्ही स्वयंपाकाला बसले म्हणजे तव्यावर आपला 1 रुपया असतो, एवढी पहिली एवढी भाकरी करायची आणि तळ हातावड्या 2 करायच्या. अशा जी छोटी केली तिला तेल तूप वगैरे लावून आणि त्या अग्नीला द्यायची. काही काही महिला म्हणजे आमच्या घरी गॅस आहे, मग गॅसवर टाका तावा बाजूला ठेवून. हा मग अग्नी जाईल थोडी. आणि त्या 2 आहेत त्याच्यातली 1 गाईला द्यायची आणि अतिशय नावाची बी गाईला देऊन टाकायची. मग त्या ठिकाणी जर हे नाही केलं पंचमहायज्ञ तर त्या ठिकाणी कृमी भोजन नरकात जावं लागते. संदंश नावाचं एक नरक आहे. आपत्काल नसताना ब्राह्मणाचं साधूचं जर धर हडप केलं तर त्याला या नरकात जावं लागते. लोक लगेच प्रश्न विचारायला तयार होतात आणि म्हणजे आपत्कालाला की मग साधूचं ब्राह्मणाचं हे सगळं चालतं का बरे? नाही सांगा तुम्ही. आता काही काही लोक फार बनलेले असतात. तप्त सुरमी हे नरक व्यभिचारी लोकांकरता आहे. वज्रकंटक शाल्मली हे पश्वादिकांशी गमन करणारे लोक यांच्याकरता हे नरक आहे. वैतरणी राजा किंवा राज असे जे पुरुष आहे त्यांनी जर धर्म मार्गाची मर्यादा ओलांडली त्यांच्याकरता हे नरक आहे. पुयोद उच्च वर्णाच्या माणसाने शूद्र वर्णाशी विवाह केले त्यांच्याकरता हे नरक आहे. आता ते काय किती लोकांच्या खात्यात याचा काही अंदाजच नाही. आमच्या परिसरामध्ये नारायणदादा लेवा पाटील कंपनी आहे. लेवा पाटील कोण? विश्वनाथ महाराज कोले लेवा पाटील आहे. आपले कोले महाराज आहे. खायच्या गादीवर माऊली होते ते बी लेवा पाटील होते. त्याच्यानंतर भरत महाराज नशिराबादचे, यादव महाराज आळवीडचे, रमेश महाराज आळवीडचे, हे लेवा पाटील. गुजर कोण? हे गिरीश महाजन आमचे जामनेरचे, हे तुमचे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते, ते गुजर समाजाचे. आपले तुकारामबा मेहुणचे, मेहुणकर हे गुजर आहे. मग हे लेवा पाटील, गुजर, त्याच्यानंतर मारवाडी, ब्राह्मण या लोकांमध्ये मुलीच कुठे राहिल्या? मग तुम्ही पहा या गुजरांमध्ये. आता मी त्यांच्यात भागवत कथा केल्या वाघोद्याला, त्याच्यानंतर ते बिटव्याला, शिनावरला, तर अर्ध्या गावामध्ये त्या आश्रमातल्या मुली आणलेल्या त्यांनी. आता म्हटलं हे आमचं सूत्र कुठे लावायचं?
म्हणून पुयोद नावाचं नरकही त्यांच्याकरता आहे. आता ब्राह्मणांकरता 3 नरक आहे. ब्राह्मण लोकांकरता एक प्राणरोध, लाला भक्ष आणि आयप्पान, हे 3 नरक ब्राह्मणाकरता आहे. ब्राह्मणाने जर कुत्रे किंवा गाढवं पाडली तर त्यांच्याकरता प्राणरोध नावाचं नरक आहे. म्हणून ब्राह्मणाने कुत्रे वागवायचे नाही, गाढवं पाडायचे नाही. दुसरं, ब्राह्मणाच्या हातून जर व्यभिचार घडला तर लाला भक्ष नावाचं नरक त्यांच्याकरता. आणि ब्राह्मणाने व्रतस्थ असताना किंवा नसताना जर मदिरा प्राशन केली, आभक्ष भक्षण केलं तर त्याच्याकरता आयप्पान नावाचं नरक आहे. म्हणजे कोणत्या ब्राह्मणाकरता म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर विषसन नावाचं एक नरक आहे. काही काही लोक मांस खाण्याकरता यज्ञाचं निमित्त करतात. म्हणजे यज्ञामध्ये बकरा कापला गेला पाहिजे, कोंबडं कापलं गेलं पाहिजे, त्या लोकांकरता विशेषण नावाचं नरक आहे. सार मेयादन राजा किंवा अधिकारी लोक, हे वरिष्ठ लोक यांनी जर चोऱ्या केल्या तर त्यांच्याकरता हे नरक आहे. आता जर सर्वे केला तर किती लोक बसतील याच्यात अण्णा? पुरे. आता ईडीच्या रडावर येतं जाऊ द्या तुम्ही, पण मला नाही वाटत की एक बी सुटी नाही त्यातला. ते राष्ट्रवादी असो का काँग्रेस असो का भाजप असो कोणी असो, म्हणजे एका 10 एकरामध्ये 20-20 कोटीचा माल होतो. म्हणजे असं काय पिकवत आहे त्यांना विचारू का अण्णा? त्या सुप्रियाला 10 एकरात 20 कोटीचा काही माल झाला होता. मग आता आपलं नाशिक करायला इकडे पाप काय पिकवते ना, तर काय हिरे उगता का मोती उगता, म्हणजे असं म्हणत नाही, टीका टिप्पणी नाही. म्हणजे असा प्रकार आहे. ते काँग्रेसचं ते राहुल गांधीची बहीण ती प्रियंका गांधी, तिला कोणत्या प्रिंटिंग तयार केल्या तर त्या 10 कोटीच्या विकल्या. मग आता काय प्रिंटिंग बंद आहे का ती? का आता भरून गेली ती प्रिंटिंग काढणं? म्हणजे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की यांनी जर चोऱ्या केल्या तर त्यांच्याकरता हे नरक आहे. आवीची नावाचं एक नरक आहे. व्यवहारात किंवा व्यापारामध्ये जर खोटे बोलले तर त्याच्याकरता हे नरक आहे. शार कर्दम, एखाद्या हलकट माणसाने जर साधू पुरुषाला त्रास दिला तर त्याच्याकरता हे नरक आहे. रक्षोगन भोजन, हे नरमेध, म्हणजे बंगालमध्ये असे बरेचसे लोक म्हणजे माणसाला मारणे आणि त्याचं काही विशिष्ट मांस खाणे, त्यांच्याकरता हे नरक आहे. शूलप्रोत, हे 24वा नरक आहे. वनामध्ये, जंगलामध्ये आणि अन्य ठिकाणी विश्वास दाखवून प्राण्यांना जे पकडतात त्यांच्याकरता हे नरक आहे. दौंदशुक, या प्राण्यांना निरापराध प्राण्यांना जे छळतात त्यांच्याकरता नरक आहे. आवट निरोधन, हे 25वा नरक आहे. खाडा, गुहा किंवा अंधाऱ्या जागा याच्यामध्ये जे एखाद्या प्राण्याला कोंडून ठेवतात, माणसाला किडनॅप करतात, त्यांच्याकरता हे नरक आहे. 27वा नरक आहे पर्यावर्तन, म्हणजे घरी आलेल्या अतिथीवर जे रागवतात. घरी कोणताही पाहुणा त्याच्यावर रागवायचं नाही, बरोबर? काही काही पाहुणे 8 दिवसातून एकदा येत राहतात ना, मग हे काही काही तर त्याच्यावर. आणि बाजारचं गाव जर असलं, एखाद्या गावाला बाजार नसतो, म्हणजे सोयरी येतात विचार, त्यांना असं वाटतं की त्याला भेटून घेऊ त्यांना. मग अतिथीवर रागावणाऱ्या करता पर्यावर्तन नावाचं नरक आहे. शेवटचं नरक आहे सुचिमुख, पिशाच्या प्रमाणे जे स्वतःच्या द्रव्याचं रक्षण करतात, कृपणपणे वागतात, कोण्या धर्मकार्यात देवकार्यात कशाचाही खर्च करत नाही, त्यांच्याकरता सुचिमुख नरक आहे. आता 28 नरक ऐकले आपण. कोणत्या नरकाची यादीत आहे आपलं पाहून घ्या, म्हणजे आपण कोणत्याला कोणत्या नरकात आहे समजा. आता नरक म्हणजे यातना, दुःख, असं त्याचा अर्थ आहे. आता 28 नरकाचं वर्णन ऐकलं, राजा परीक्षित घाबरले. परीक्षित घाबरले ना. मग नरकातून वाचण्याचा उपाय मला सांगा. त्यावेळेला शुकाचार्य सांगतात की राजा, नरकों से बचने का एक ही उपाय है. कोणता? नारायण जिन नाम लिया
तीन और का नाम लिया न लिया, अमृत पान किया घट भीतर, गंगा जल भी पिया न पिया. म्हणजे ज्याने नारायणाचं नाव घेतलं त्याला आणि काहीच करण्याची गरज नाही, असा एक भाव सांगितलेला आहे. मग त्या ठिकाणी नामामुळे आणि किती जरी पापी असेल तरी तो मुक्त होतो. मग त्यावेळेला शुकाचार्यांना प्रश्न विचारला परत परीक्षित आले आणि शुकाचार्य सांगतात की राजा, शास्त्रामध्ये प्रत्येक पापाचं प्रायचित्त आहे, पण विधीपूर्वक प्रायचित्त केलं तर पाप नष्ट होते. पण मग परीक्षेचा प्रश्न असा होता की विधीपूर्वक प्रायचित्त केलं तर पाप नष्ट होते, मान्य आहे, पण पाप करण्याची वृत्ती नष्ट होते का? पाप करण्याची जी इच्छा आहे ती नष्ट होते का? मग ती वृत्ती नष्ट होईल असा उपाय सांगा. तुम्ही पाहणं काय की पंढरपूरला जातात, म्हणजे घरचे पाप गेले समजा पंढरपूरला, पण तिथे बी उद्योग करताय, मुद्दाम नारायण बागाला ताब्या काढतील आणि इकडे दुसऱ्याला थैली ठेवून देतील. म्हणजे यांना त्रास झाला म्हणजे त्यांना आनंद होतो. हे बी पापच आहे ना. पापाचे प्रकार असे आहे कि पाप करने से तो पाप होता ही है, पाप देखने से भी पाप होता है, लेकिन ये पाप है इतना बोलने से भी पाप होता है. हे पाप आहे असं म्हटलं सुद्धा पाप होते. बरोबर, कीर्तनकारांनी जर बसलेल्या मंडळीला म्हटलं की आम्ही बोलतोय तुम्हाला कळते का, तर खालच्या लोकांनी उभं राहायचा अण्णा आणि डायरेक्ट त्यांना म्हणायचं की तुम्हाला कळते का म्हणा, अगोदरी सांगा. तुम्ही बोलताय आम्हाला काही कळत नाही म्हणा, पण तुम्हाला स्वतः कळलं का? ज्यावेळेस स्वतः यांना कळेल तेव्हा समजेल ना. त्याच्या फळावरचे असे बारीक नियम आहे. फळावर कीर्तनाला जर गेले तर असं वाक्य वापरावंच लागत नाही की मी बोलतोय तुम्हाला समजते का. नाही, पेटा डोक्याला काढावा लागतो. पण तयारी अटी इथून असते. कीर्तनाकरता घेतलेला अभंग जर तुम्ही म्हटलं की सावता महाराजांचा आहे तर फेटा काळा खाली बसा. कीर्तनाकरता घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचा असं म्हटलं की फेटा काढायचा खाली बसायचं. कीर्तनाकरता घेतलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा असं म्हटलं की खाली बसा असं नाही म्हणावं लागत. कीर्तनाकरता घेतलेला अभंग सावतोबरायांचा आहे, तुकोबरायांचा आहे, ज्ञानोबरायांचा आहे, चोखोबरायांचा आहे असं म्हटलं तर त्याला पुढे बोलता येतं. आता हे तर काही असे कलाकार तुकाराम म्हणतो असं वाटतं दोन कानाखाली ओढून द्यायचं. तुकाराम नातोय का तुझा? हे पुस्तकातले हे कवी वगैरे तिथे ज्ञानेश्वर असं म्हणतो, तुका येते की त्याचं लिहून ज्ञानेश्वरांचं काय म्हणणं आहे म्हणजे सांगा तुम्ही. ही बोलण्याची पद्धती आहे का? समजा एखाद्या बाईने स्वतःच्या मालकाला बाहेर जाताना जर म्हटलं की तू बाहेर जातोय तर तिकडून साखर घेऊन 1 किलोवर, झाली की मारामारी. बोलण्याची पद्धती चुकली तर वाद होतो ना. पण संतांना कशा प्रकारे विशेषण लावावं याची बी काही सिद्धांत आहे. मग विधीपूर्वक जर प्रायचित्त केलं तर पाप नष्ट होते, पण त्या ठिकाणी पाप करण्याच्या इच्छेचा वास होत नाही. म्हणून महाराज म्हणतात की पाप करण्याची जी इच्छा आहे ती मनामध्ये तयार होते. म्हणून शुकाचार्य सांगतात की राजन, मन का लेश मात्र भी विश्वास मत करो. सर्वात विश्वासघातकी काय आहे? शाबास. सर्वात विश्वासघातकी मन आहे. बरं, आपलं मन एवढं कलाकार आहे. सर्व आपण ऐकतो कीर्तनामध्ये एका क्षणामध्ये इथून तिथे तिथून तिथे मनाच्या प्रकारे अशा असतात. मग त्या ठिकाणी म्हणून तर असं म्हटलंय की देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडून येते. कारण संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. ते रामरक्षेमध्ये रामस्तुती मी हे 2 नेहमी सांगतो. त्या स्तुतीतल्या 2 पद त्याच्यामध्ये मनाची व्याख्या करताना म्हटलेलं आहे की मन हे विकारी स्थिरता नाही रे, त्याची निसंगे भ्रमती बरे रे, अपूर्व कार्या मन हे विटेना, तुझ विन रामा मज कंठ वेना. आणि याचं उत्तर देताना पहिलं पद आहे संसार संगे बोशीन लोन, कृपा करी रे रघुराज स्वामी, प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझ विन रामा मज कंठ वेना.
म्हणजे माणसाचं मन हे सर्वात घातकी आहे आणि मनामुळे या ठिकाणी कार्याचा नाश होतो. म्हणून असं म्हटलं की मन को अंकुश में रखो, मन को कहीं एक हाथ बार छुट्टी मिल जाए तो पाप करने के लिए तैयार हो जाता है. मनाला सुट्टी द्यायचीच नाही. म्हणून मनाला सुट्टी मिळाली म्हणजे कल्याण झालं समजा. म्हणून मनाला कामातच गुंतून ठेवायचं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून ब्रह्मचर्य, श्रम, त्याच्यानंतर दम, मनाची स्थिरता, दान, सत्य, शौच, यम, नियम आदि से पाप की वासना नष्ट होती है. किंतु हे परीक्षित न तथा हेवान राजन पुएत तपादि भी, या ठिकाणी असं म्हटलं आहे की भगवान को आत्मसमर्पण करने से और भगवत भक्तों की सेवा करने से पापी जनों के मन की भी शुद्धि होती है. पहा काय सुंदर सांगितलं. आत्मसमर्पण करने से, आत्मसमर्पण म्हणजे काय जीव देणे असं नाही. बरं म्हणजे आपल्याला जे प्राप्त झालं हे सर्व कोणाच्या कृपेने प्राप्त होते? हे त्याची कृपा आहे. मग त्याच्या कृपेने प्राप्त होते ना. कारण ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धरी. आणि आपण ज्ञानेश्वरी म्हणतो की म्या बोल विल्या विदू बोले, त्याच्या सत्तेने सर्व चालते ना. झाडाची हे पान हाले ज्याची सत्ता. म्हणून राजन तुम अपने प्राण भगवान को अर्पित करो, पाप की वासना चली जाएगी. मग या ठिकाणी ती वासना सुद्धा नष्ट होईल अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि वासनेचं मूळ अज्ञान आहे. काही काही वेळेला अज्ञान असते ना. अज्ञान कसं असते? एक व्यक्ती दारू पिणारा आजारी पडला, डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणे दारू सोडशील तर वाचशील, नाही तर मग तयारी करून ठेवली. त्याने बंद केली, पण तो परत एक दिवस डॉक्टरजवळ गेला. मग डॉक्टरला म्हणे डॉक्टर मी जर गुळ खाल्ला चालेल का? डॉक्टर म्हणे मग अवश्य खा. बरं गुळ खाल्ला, पाणी पिलं चालेल का? म्हणे बिलकुल प्यायचं. बरं त्याच्यावर म्हणे मोह खाल्लं थोडंसं तर? हा म्हणे चालेल, मोह बी खाल्लं तर. मग म्हणे याच्यापेक्षा मी ते एकत्र करून जर ते उकळून पिलं म्हणे तर मग काय फरक पडेल? हा डॉक्टर म्हणे बरोबर आहे, काही हरकत नाही. आता इकडे म्हणे बोर्ड झाला. म्हणे समजा मी पाणी घेतलं पशीमध्ये, तुला मारलं, तुला लागेल का? म्हणे नाही. चांगली गाळलेली माती घेतली म्हणे, माती, आणि वरतून जर डोक्यावर टाकली, तुला लागेल का? म्हणे नाही. म्हणे मी ती माती पाणी मिक्स करून जर गोळा केला, तो भाजून घेतला आणि तुझ्या डोक्यात टाकला म्हणे तर मग नाही. तो म्हणे मग ती वीट बनवून लागेल ना म्हणे. म्हणजे माती आणि पाणी भाजून म्हणजे वीट तयार होते ना. म्हणजे मी कशा करता सांगतो, म्हणजे काही वेळा कसं असते या ठिकाणी त्यातलं म्हणजे वासनेचं मूळ हे अज्ञान असते. अज्ञानामुळे वासना जागृत होते आणि अज्ञान के नाश होने से ज्ञान होता है. अज्ञान नाहीसं झालं म्हणजे ज्ञान होते ना. ज्ञान से अज्ञान का नाश होता है. ज्ञान को सतत बनाए रखो, महाराज म्हणतात याच्याकरता. कारण जब तक वासना का भी नाश, जब तक ज्ञान नहीं होता तब तक वासना का भी नाश नहीं होता. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत वासनेचंही आणि नाश होत नाही, असा सिद्धांत आहे. पण याच्यातले दोन प्रकार आहे. काही काही वेळेला अहंकारयुक्त ज्ञान असते आणि एखादं परोपकारयुक्त ज्ञान असते, फक्त जगत कल्याणाकरता. अहंकारयुक्त ज्ञान हे लोकांना फसवून आणि त्यांच्यापासून काही प्राप्त करण्याकरता असते ते, किंवा आपली बढाई दाखवण्याकरता असते ना. मी तुम्हाला सांगितलं ते त्या पोह्याचं शिरं सांगितलं पहिल्या दिवशी, नाही का? असे 4-5 वारकरी बसले होते आपले, आणि एक महाराज त्यांचे बॉस होते, ते वर बसले होते. पण बसल्या बसल्या आता सकाळी नाश्त्याला गेले समजा ते आमच्या समजा नारायणदादाकडे. मग ते वर बसले, नारायणच्या बाजूला ते टाळकरी खाली बसले. वर बसल्या बसल्या त्यांनी सांगितलं की हाळ हाळ म्हणतो सोय म्हणजे इथलं कुत्रं काही नाही. महाराज काय कोणतं कुत्रं आणतात? मग ते टाळकरी म्हटले महाराज इथे कुत्रं नाही. नाही म्हणजे इथे नाही कुत्रं, पंढरपूरला कुत्रं आहे. पण आता हे मखमलाबादमध्ये आणि मध्ये पंढरपूरला कुत्रं आहे. बळवे पुजारी हे देवाला नैवेद्य घेऊन चालले
आणि मागे कुत्रं चाललं म्हणे. तर त्या बडव्याने प्रसाद ठेवला, जर कुत्र्याने झडप घातली तर आज ते उपाशी राहील म्हणे, सांगा तुम्ही आता. म्हणून ते पंढरपूरचं कुत्रं इथून हाकलून दिलं म्हणे. घरामध्ये ती माई यांना नाश्ता करता शिरा पोहे करत होती. ते माई चतुर होती. तिने काय केलं की एका प्लेटमध्ये एका बाजूला शिरा आणि एका बाजूला पोहे, असे 7-8 प्लेटी भरल्या टाळकऱ्यांना, आणि महाराजांना खाली शिरा ठेवला, वरतून पोहे टाकून दिले. एवढी आणले महाराजांनी, दिले महाराजांना. ते ताट एकच दिलं, फक्त पोहे दिसायचे. ते आजूबाजूला पाहिलं, म्हणे झालं रमेश बाबाला बी शिरा बिन पोहे बी आहे, नारायण वाघाला बी म्हणे शिरा पोहे आहे, त्या टाळकऱ्यांना शिरा पोहे आहे, त्या किसनाला शिरा पोहे आहे, आणि आपल्याला निश्चित पोहे आहे म्हणे, आपल्या शिरा नाही. पण आपल्याला काही डायबिटीज नाही म्हणे. मग ते तिथून बोलले म्हणे, माई तू सर्वांना शिरा पोहे दिले म्हणे, मला नुसते पोहे दिले, शिरा दिला नाही. ती बाई तिथून चुली देऊन म्हणते की पोह्याच्या खाली शिरा आहे, तुम्हाला इथल्या इथे दिसत नाही म्हणे, आणि पंढरपूरचं कुठं दिसते का? तुम्ही सांगा बरं. म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की काही काही वेळेला ज्ञान असते, पण ज्ञानाचा अवडंबर आणल्या जाते, ज्ञानाचा प्रदर्शन केल्या जाते, ते वेगळं. पण आता ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, सावतोबर आहे, हे आणि तत्वदर्शी नाही, या ठिकाणी आगळे वेगळे सत्पुरुष झाले. जगत कल्याणाकरता यांनी, नाही तर आता यांच्या ज्ञानाची खोडी पाहिली तर आपल्या बुद्धी आउट होऊन जाईल. यांचं ज्ञानाचं आपण परीक्षण केलं. आता ज्ञानोबर आहे, ज्ञानाच्या बाबतीमध्ये आजपर्यंत तडजोड नाही. तुकोबर आहे, ज्ञानाच्या बाबतीमध्ये, वैराग्याच्या बाबतीमध्ये तडजोड नाही. सावता महाराज नामधारकाच्या बाबतीमध्ये तडजोड नाही. एवढे नामधारक कोणी झाले नाही, पण त्यांनी जे केलं त्यांना कधी आम ठेवला का? अजिबात नाही. कारण हे ते सावता महाराजांच्या जीवनाचा प्रसंग आहे ना. मग ते पंढरपुरात 4-5 वर्ष गेले नाही सावता महाराज. मग ते वारकऱ्याला थोडा भ्रम झाला. ते म्हटले आपण दरवर्षी जातो, सावता महाराज 3-4 वर्षाने आलेच नाही वारीवर. मग हे सर्व महाराजांकडे गेले आरणला, म्हणजे महाराज तुम्ही 4-5 वर्षाने वारीवर दिसत नाही. महाराज म्हटले वारीवर गेल्यावर तो भेटतो, आणि तो जर घरी भेटायला लागला म्हणे तर सध्या तरी काही वारी यायची गरज नाही. ते म्हणे पण असं नाही, असं चालत नाही म्हणे. मग वारीवर गेल्यावर परिवर्तन होते, सत्संग घडतो, आपल्यामध्ये जे द्वेष आहे, राग आहे, मत्सर आहे, हे निघून जाते. सावता महाराज म्हणे हो आता मला कळलं, हे गावरान वारकरी सगळे. महाराज म्हटले पण आता याही वर्षी माझं काही जमत नाही म्हणे, माझ्या एका मित्राला घेऊन जा म्हणे तुम्ही. आता यांना असं वाटतं कोणी गावातला मित्र असेल. महाराज घरात गेले, एक भोपळा घेऊन घ्या, एवढा मोठा दिला यांच्याजवळ, म्हणजे एवढा भोपळा घेऊन जा. पंढरपूरला गेले की तुम्ही चंद्रभागेत स्नान करता तेव्हा याला बी स्नान घालून घ्या. तुम्ही गंध लावा की याला बी गंध लावा. तुम्ही बारीत गेले की यालाही बारीत घेऊन जा. आणि तुम्ही देवाच्या पायात डोकं टेकवलं की याला बी टेकवा पाहिजे. पण याची वारी झाली म्हणजे माझी झाली. आता त्यांची श्रद्धा होती, माझे शब्द. त्या भोपळ्यात त्यांनी जर स्नान वगैरे घातलं, गंध लावला, दर्शन झाला, आले गेले घेऊन. महाराज म्हटले आता तुम्ही पंढरपूर परतीचा प्रवास केला, आता जेवण केल्याशिवाय जाता येणार नाही. महाराजांनी वरण पोळी स्वयंपाक तयारी केली. पण म्हणे अहो मी गावभर फिरलो, काय शेतात बी गेलो, पण काही वांगी मिळाले नाही, बरं बटाटे नाही, मग भाजी करता काही नाही म्हणे, वरण पोळी बाकी तयार आहे. मग आज जो पंढरपूर ज्याने वारी केली त्याची भाजी करून टाकू का त्या भोपळ्याची? वारकरी चालेल. मग ते भोपळा कापला, त्याची भाजी तयार केली, बसले जेवायला. अगोदर नामजप झाला, एक एक घास तोंडामध्ये ठेवला, तर भोपळा कडू होता तो. हे म्हणे महाराज स्वयंपाक फार उत्कृष्ट झाला, पण भाजी कडू झाली. सावता महाराज म्हटले कडू व्हायलाच तो भाजी होती. म्हणजे तुम्हाला एवढं समजत नाही का? म्हणजे काय, हा भोपळा कडू असेल म्हणे, म्हणून तो भाजी कडू झाली. मग महाराज म्हटले हा कडू होत आहे मला अगोदर माहित होतं म्हणे, तुम्ही बोलले ना म्हणून आपण पंढरपूरला गेला, याने स्नान घेतलं केलं, गंध लावला, देवाच्या पायावर डोकं टेकवलं, तर मला असं वाटतं बरं अवघड झाला असेल. आला काय झाला तुमच्या? म्हणून त्याची भाजी केली ना म्हणे. कारण पंढरपूरला गेल्यावर तर परिवर्तन होते, कडूपणा निघून जातो, द्वेष जाते म्हणे. पण याचं तसं एखाद्या वेळेला आपण तीर्थ केले, वारी केली, उपासना केली म्हणून तिथला विकार जाईल असं सांगता येत नाही. म्हणून संत सेवा, भगवत चिंतन हेच विकार घालवण्याकरता कारणीभूत असतात.
ज्ञानी केवल इंद्रियों को ही विषयों की ओर जाने से रोकते हैं, किंतु इसमें वासना का नाश नहीं होता। पाका वाक्य वापरलेलं आहे। लेकिन जो भक्त होता है, जो भक्त आहे, जो साधू आहे, तो त्या ठिकाणी आपलं सर्वस्व देवाला समर्पित करतो ना। म्हणून याच्यामध्ये ध्यान प्रकरणामध्ये 14 अध्याय भागवतामध्ये, मग त्याच्यामध्ये 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे। म्हणून परमात्मा के ध्यान में रखो, कि परमात्मा के ध्यान में रत रखे तो ध्यान सिद्ध होता है। देवाच्या ध्यानामध्ये मन जर रत असेल तर ध्यान सिद्ध होते बरं, त्याचं ध्यान सिद्ध होण्याची गॅरंटी नाही। अडचण प्रकरणामध्ये 2च अध्याय आहे, सूक्ष्म अडचण आणि स्थूल अडचण, मग याचं वर्णन केलं आहे। आणि नाम प्रकरणामध्ये गुण संकीर्तन आणि नाम संकीर्तन, गुण संकीर्तनामध्ये लीला संकीर्तन बी आलं, मग अशी 3 अध्यायाचं वर्णन केलं आहे। म्हणून परमात्मा के मंगलमय नाम काय जप करो, ज्याने नाम जप केला त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही। पण नाम जप करून सुद्धा एखाद्या मनातलं द्वैत जाईल हे सांगता येत बरं। काल आपण 4था अध्याय स्कंद पाहिला। ध्रुवाने 5 वर्ष वयामध्ये साधना केली, पण देवाजवळ काय मागावयाची अक्कल आली का? अक्कल आली नाही। का आली नाही? तर सावत्राई बोलली ती विसरू शकले नाही ना। सावत्राई जे बोलली ती विसरू शकले का? ती विसरू शकले नाही। त्याच्यामुळे 6 महिन्यात देवाला प्राप्त केलं, पण काय फायदा झाला? त्याचा काही फायदा झाला नाही। म्हणून असं म्हटलेलं आहे की इंद्रियों को भक्ती रस में डुबो, म्हणजे या ठिकाणी त्याच्याशिवाय आणि सुप्त वासना मनातली नष्ट होत नाही। म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे कि ध्यान, अर्चना और नाम स्मरण, इन तीनों साधनों से भक्ति दृढ़ होती है। भक्ति गाढ़ी, दृढ़ आणि एकनिष्ठ केव्हा होते? ध्यानाने, अर्चनाने आणि नामस्मरणाने। म्हणजे नामस्मरण करणे, देवाचं अर्चना करणे आणि ध्यान करणे। परमात्मा का ध्यान न किया जाए तब तक मन शुद्ध नहीं होता। देवाचं जोपर्यंत ध्यान होत नाही तोपर्यंत मन शुद्ध होत नाही बरं। व्रत से द्रव्य शुद्धि होती है, किंतु मन की शुद्धि नहीं होती। व्रताने द्रव्य शुद्धि होते, पण मनाची शुद्धि होते का? होत नाही। या ठिकाणी असं म्हटलेलं आहे। आणि दान करने से भगवान की प्राप्ति नहीं होती। दान का फल है लक्ष्मी, दान जसं फळ लक्ष्मी आहे। गीतेमध्ये म्हटलंय की नाहम वेदेन तपसा न दानेन च इज्जयाः, असं म्हटलेलं आहे। वेद, तप, ज्ञान, दान आणि यज्ञ से मेरी प्राप्ति नहीं होती, भगवान सांगतात। याने माझी प्राप्ती होत नाही। आणि दुसरे एक सिद्धांत आहे, भूमीची शुद्धी गायीच्या शेणाने होते। गायीचं शेण कोणतं? गावरान गायीचं, जर्सी गायचं नाही बरं। जर्सी गाय गाय नाही, ते गायीच्या आकाराचा पशु आहे। हा, ते डुकराचं संकर आहे ना। भूमि की शुद्धि गोबर से, देवों की शुद्धि गोमूत्र से, शरीर की शुद्धि स्नान से, धन की शुद्धि दान से, मन की शुद्धि ध्यान से। आलं की ते? मनाची शुद्धी ध्यानाने आणि अंतरशुद्धी नामाने। भूमीची शुद्धी गायीच्या शेणाने। आणि इथे असं लिहिलं आता की ज्या घरामध्ये गायीच्या शेणाने सारवलं जात नाही त्या घरात कोणताच मंत्र सिद्ध होत नाही। हे रमेश बाबा म्हणते महाराज इथं 5 मारून दिली, म्हणजे एवढी बिल्डिंग बांधली आणि याच्या शुद्धीकरता आपण भागवत कथा लावली, आणि तुम्ही म्हणता की घरात काही शेणाने नाही सारवलं तर घरात कोणताच मंत्र सिद्ध होणार नाही। म्हणजे आता काय करायचं? डोक्यात ताण आला की? पण मी बाबाला सांगून जातो, आमच्या रमेश बाबाला, पूर्ण घर सारवायचं नाही म्हणत बरं मी। बाई तुम्हाला काय करायचं? सुपारी एवढं शेण घ्यायचं गाईचं, सुपारी एवढं, आणि देवघर बनवलं की आपल्या ईशान्य कोपऱ्यात देवघराच्या पुढे एक फरशी 1.25 बाय 1.25, फरशा मोठ्या आहे समजा आपल्या, 1.25 फूट म्हणजे एवढंच आलं। आपला हाताला 1.5 फुटाचा आहे एवढाच, 1.25 बाय 1.25, म्हणजे या मुलाची पाठी असते एवढी, पाठी एवढी जागा। सुपारीपेक्षा बी कमी शेण घेतलं तुम्ही तर तेवढी जागा देवाच्या पुढे फक्त सारून घ्यायची।
पंखा लावला की वाढून घ्यायची आणि झाडून घेतली की तुमची पडशी काही खराब होणार नाही. आणि एखाद्या वर्षात एखादी पडशी खराब झाली तुमच्या काय बापा जाते. म्हणजे मी आता म्हणजे आता दादाकडून बोललो म्हणून बापाकडून हे पोरीले ऐके नाही. एक फडशी खराबी झाली तर फडशी देणारा कोण आहे. तू असा रमेश बाबा आहे. रमेश बाबा काय देते फडशी. फडशी घ्यायला पैसे देणारा तो आहे ना. देनहार कोई और है भेजत जग में जो. देणारा एवढा कलाकार आहे की एखाद्या राजाला एक भाकरीचा घास देत नाही बरं. तो राजाला उपाशी ठेवायची फावड त्याच्यात आहे. मग त्या ठिकाणी तेवढी जागा रोज सारवता आली तर रोज सारवायची. नाही सारवता आली तर एक दिवसाच्या आड सारवायची. एक दिवसाच्या आड नाही सारवता आली तर दर सोमवारी आठवड्यातून एक दिवस सारवायची. आठवड्यातून एक दिवस नाही सारवता आली तर 15 दिवसातून एक दिवस पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी सारवायची. 15 दिवसातून नाही सारवता आली तर दर महिन्याला अमावस्या दिवशी सारवायची. आणि अमावस्याला बी सारवत नसेल तुम्ही खाली उतरतो. तुम्ही पुणे पाया पडून घेतो म्हणजे आता ऐकून ऐकायला डोक्यात आता तू आता किती सांगायचं आणखी सांगा मला आता. नाही पळवाटा किती काढायचा आता. महिन्यातून एक वेळेला अमावस्या दिवशी सारवलं तरी पूर्ण घर सारवण्याचं पुण्य प्राप्त होते. बरोबर. पूर्ण घर सारवण्याचं पुण्य हे तेव्हाच प्राप्त होते. म्हणजे तेवढी जागा सारवली तर पूर्ण घर सारवण्याचं पुण्य मिळते. बाकीचं घर सारवलं पाहिजे अशी काही गरज नाही. तेवढी जागा मात्र अवश्य सारवायची. एवढं ध्यान ठेवायचं तुम्ही ना. पण गावरा काही शिरायचं सुपारी एवढं जास्त नाही. आणि आपल्याकडे काय आहेस ना गावडं आहे की ते रमेश बाबा नाही का. अरे राम तो डोक्याला ताण आहे. गावरान काय पाहिजे बरं. आता काय हे दुधा करता वागवावं लागते असा प्रकार आहे तो. चला जाऊ द्या. अशा प्रकारे भूमीची शुद्धी गायीच्या शेणाने, देवाची गोमूत्राने. गोमूत्राशिवाय देवाची शुद्धी होत नाही बरं. शरीर स्नानाने शुद्ध होते. धन दानाने, मन ध्यानाने आणि आत्मशुद्धी ही नामाने होते असा भाव सांगितलेला आहे. म्हणून त्याच्यामध्ये महाराज म्हणतात की अशा प्रकारे अदृश्य वस्तु का नाम जपने से उस नाम का स्वरूप प्रकट हो जाता है. आणि अदृश्य कोण आहे. भगवंत अदृश्य आहे. अद्वैत कोण आहे. भगवंत अद्वैत आहे. अपरोक्ष कोण आहे तोच आहे. एक अभंगाने मी नेहमी म्हणून दाखवतो कीर्तनामध्ये. अद्वयाची द्वय झाल्याची कारण धैले नारायणे भक्ती सुख. अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज. एक तत्व बीज भिन्न नाही. मग शून्य निरसोनी राहिले निर्मळ. ते दिसे केवळ विठेवरी. सुखे घ्यावे नाम वदनाही चाळ. सरिता वापी आळ एक पाणी. आणि तुकोबाई शेवटी लिहितात की तुका म्हणे आम्ही आहे तेने सुखे पण केव्हा भेद नाही मुखे नाम गाथा. नाम गाताना जेव्हा वृत्तीत भेद राहणार नाही तेव्हा त्याचा फायदा होतो बरोबर. असा प्रकार आहे. मग अशा प्रकारे आणि परमात्मा के नाम में निष्ठा का होना बड़ा कठीण होता है. पण देवाच्या नामामध्ये निष्ठा प्राप्त होणे फार कठीण आहे. नाम स्मरण के समय जीभ रुक जाती है. नाम चिंतन करताना जीभ थांबून जाते बरं. रिकाम्या गप्पा मारायला 1 तास काही वाटत नाही. पण नाम चिंतन करायला 10 मिनिट बी जड जाता बरं. तुम्ही चांगला सर्व करा. हा हे सर्वेचा अनुभव आहे बरं. असा प्रकार आहे. पाप जीव को पकड़ रखती है. आणि दुसरी गोष्ट जब तक पाप अंदर होता है तब तक नाम अंदर जाता ही नहीं. पाप जोपर्यंत मध्ये आहे तोपर्यंत नाम चिंतन मध्ये जातच नाही ना. कारण अंदर का पाप नाम को अंदर नहीं आने देता है. आणि त्याचं कारण आहे अगर नाम अंदर चला जाए तो पाप को बाहर आना पड़ता है ना. नाम मध्ये जाता पापाला बाहेर यावं लागतं ना. तुम्ही आता हे आपली कथा झाली की करून पहा. एक ग्लास घ्या. त्याच्यामध्ये 1 पळीभर तेल टाका आणि त्यात पाणी टाकून द्या 2 कप. तेल खाली जाईल का वरी. बरं किती टायमात येईन ते. पाणी टाकता बरोबर. जसं कॅटलीमध्ये तेलाच्या कॅटलीमध्ये पाणी टाकता बरोबर तेलाला वर यावं लागते तसं नाम मध्ये जातावर पापाला बाहेर यावं लागते बरोबर. पाप मध्ये राहू शकत नाही. पाप बाहेर येते असा सिद्धांत आहे. मग अशा प्रकारे आणि आता नामाने दगड ठरले आता आपण ऐकतोच.
नामामुळे दगड थरले असं या ठिकाणी वर्णन केलंय. भगवत नाम लिखने से पत्थर भी तर जाते असं म्हटलेलं आहे. आणि मग नाम जपाचं महत्व सांगितलेलं आहे. 13 कोटी जर नामजप झाला तर जीवाचं मिलन देवाशी होते. बरोबर, 13 कोटी नामजप केला तर कली काल में इसके सिवा कोई अन्य उपाय है ही नहीं है. कली काळामध्ये म्हणजे या युगात तरी नामाशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही. अधिकारी गुरु द्वारा मंत्र ग्रहण करने से मंत्र में दिव्य शक्ती आरोपित होती. अधिकारी व्यक्तीकडून जर आपण या ठिकाणी मंत्र ग्रहण केला तर त्या मंत्रामध्ये दिव्य शक्ती आरोपित होते. बरोबर, मग अशा प्रकारे आणि मग सांगितलेलं आहे की हे राजा किती पापी असो त्याची नामाने मुक्ती होते. म्हणजे आजामिळाची कथा आलेली आहे. आजामिळ ब्राह्मण होते, कथा ऐकलेली आहे, पण सारपा कसं आहे, ब्राह्मण होते पण एकच वेळा त्यांनी शूद्रांची क्रीडा पाहिली. त्यांचं मन सकाम झालं ना, मन भ्रष्ट झालं. म्हणून सत्पुरुषाला वारणी गायची, साधकाला वारणी गाय, साधूला वारणी गाय, संताला वारणी गाय. किंवा संतांनी म्हणजे कोणत्याही गोष्टीची जांच पडताळ केल्याशिवाय काहीच गोष्टी करायच्या नाही. डोंगरेजी महाराज म्हटले, चारित्र्य की जांच पडताल किए बगैर कहीं पर पाणी पिना भी पाप है. पादकी डोक्याला ताण आहे. कारण बर्तन प्याले चमचमाते होगे लेकिन मन मैला हो सकता है. एखाद्या घरी भांडे वगैरे चमकतील पण मन मलिन असू शकते. बरं, ग्रस्ती लोकांच्या आसनावर बी कोणी जाऊन बसायचं नाही साधकाने. त्याची बुद्धी भ्रमित होण्याची शक्यता आहे ना, त्याच्यामध्ये जर रसिकन असतात ना. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की याने ती शुद्धाची क्रीडा पाहिली. नाथ महाराज तर इथपर्यंत सांगतात की साधकाने साधूने स्त्रीची आकाराची म्हणजे स्त्रीची लाकडाची भावली ओरडायची नाही. याच्यात स्त्रीची निंदा आहे, नारी की निंदा ऐसा नाही, विकार की निंदा असं म्हटलेलं आहे. स्त्रियांची निंदा नाही, स्त्रियाला तर प्राधान्य दिलेलं आहे धर्मशास्त्राने. असं एकही पुराण नाही 18 पुराणातलं की यांनी स्त्रियाला मान्यता दिलेली नाही. मग हे सर्व ग्रंथांनी मान्यता दिलेली आहे. मग त्या ठिकाणी ते शूद्राची क्रीडा पाहिली, मन सकाम झालं. आता ते स्वपत्नीचा त्याग केला त्यांनी आणि ते वेश्येकडे जाऊन राहिले. आजामिल, आता आजामिल ब्राह्मण होते. आता आज म्हणजे जीव आणि मिल म्हणजे मिलन. ज्या जीवाचं मिलन दृष्ट प्रवृत्तीशी झालं, सांसारिक विषय झालं, त्याची अधोगती सुनिश्चित आहे. आणि ज्या जीवाचं मिलन परमात्म्याशी झालं त्याची मुक्ती सुनिश्चित आहे. मग यांनी ती क्रीडा पाहिली, मन सकाम झालं, स्वपत्नीचा त्याग केला, त्या वेश्येकडे जाऊन राहिले. आता त्यांना तिथे 9 मुलं झाले. 10व्या वेळा ती वेश्या गर्भवती होती. आता ती गर्भवती असताना काही ऋषी मंडळी गेली, साधू मंडळी. ते म्हटले आजामिल ब्राह्मण आहे. त्यांनी जेवण केलं. या साधू लोकांनी जेवण झालं आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण आलो ब्राह्मणाकडे, जेवलो ब्राह्मणाच्या घरी. आजामिल ब्राह्मण आहे पण ज्या माईने स्वयंपाक केला आणि आपला खाऊ घातला ती वेश्या आहे. मग स्पष्ट लिहिल्या भागवतामध्ये, वैसे तो वेश्या के घर खाना पाप है. तसं वेश्येच्या घरी खाणं पाप आहे, पण खातो लिया, खाऊन तर टाकलं. मग ते म्हणे याला मुक्त बी करून टाकायचं. मग ते आजामिळाजवळ गेले. आजामिळाला म्हटलं आजामिल भोजन हो गया, अभी दक्षिणा बाकी आहे. तो आजामिल म्हटला माझा एक धंदा आहे. म्हणजे कोणता? साधू लोकांना घरी आणायचं, जीव घालायचं म्हणे आणि मग चांगले छातीवर बसायचं म्हणे त्याच्या, आणि चांगले त्यांना बारीक काणकोण करून त्यांचं द्रव्य हडप करायचं. ते म्हटले अरे तू जे द्रव्य हडप करायची या ठिकाणी गप्पा मारतो ते द्रव्य आमच्याकडे नाही. हमारो धन राधा श्री राधा. आमचं धन फक्त एकच आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने पायोजी मैने राम रतन धन पायो. म्हणजे आमच्यावर फक्त नाम धन आहे. आम्हाला तुझ्या लौकिक धनाची काही गरज नाही. आणि आम्ही तुला दक्षिणा म्हणून काही द्रव्य मागतो असा भाग नाही. म्हणजे मग म्हणे तुला 10व्या वेळेला मुलगाच होईल तर आमची एवढीच इच्छा आहे की तू तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेवायचं. मग तो मी माझ्या मुलाचं नाव नारायण ठेवलं, तुमचा काय फायदा आहे?
मग तेव्हा सांगितलं की आमच्या स्वामीचं नाव नारायण आहे. तुझ्या मुखात जर मुलाचं जरी नाव आलं तरी ते देवाचं नाव राहील, म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला बी आनंद होईल. आजच्या वेळेला प्रसन्न वाटलं. साधू वडील निघून गेली, याने मुलाचं नाव नारायण ठेवलं. तर काही काही नावं चांगले असतात बरं, त्याच्यामध्ये सार आहे. समजा हरी, नारायण, माधव, केशव, त्याच्यानंतर रमेश, गोविंद, दामोदर, हे सर्व जे नाव आहे हे नाव सार्थक नाव आहे. मग त्याच्यामध्ये ते चिंटू पिंटू हे सगळे निरर्थक नाव आहे. आता हे ठेवलेले. मग आता पूर्वी महिन्याचे नाव काही सुंदर असायचे, गंगा, भागीरथी, गोदावरी, नर्मदा, असे चांगले चांगले नाव राहायचे ना. आता हे सोनाली, उपाली आणि हे सर्व निष्फळ नाव आहे. हा, या नावात काही सार नाही, म्हणजे काही काही नावं निष्फळ आहे. मग त्याने ते नारायण नाव ठेवलं ना. आणि भागवत असं सांगते नारायण दादा की सर्वात लहान मुलात जास्त जीव असतो. नाही तू उपाध्या होतील बरं. हा, म्हणजे लहान मुलात जीव असतो. आता मला बी 2 मुलं आहे, 1 मुलगी आहे ना. त्या लहानच जीव म्हणजे असे, याचा आता मोठ्यात नाही असं नाही बरं, नाही तर लोक लागेल तर तुम्ही 1 नंबर असा सगळं. तसं पाहिलं तर वडिलांचा जीव मुलीत जास्ती असतो आणि मुलीचा जीव कोणाला असतो जास्त? वडिला. ते बा कोणत्याही मुलीचा फोन आला, तिच्या आईने फोन उचलला तर ती अगोदर काय विचारते? आई की झालं तुम्ही चांगलं पहा, तर ते माझा बाबा चांगला आहे का, बाबाची तब्येत चांगली आहे का. आईला विचारते की तू कशी काय, तर त्याला माहिती आहे की आई चांगलीच आहे आपली. म्हणजे असं नाही. आता मला 2 मुलं, 1 मुलगी आहे ना, तर तिचा फोन रोज येतो मला आणि या गाळवांना रोज लावा लागतो. या दोघांना यांना रोज लावा लागतो. विनोदाचा भाग सोडा, मी कशा करता सांगतो. लहान मुलात जीव असतो ना. आणि डोंगरीची महाल लिहितात, अतिशय पापी व्यक्ति अपनी पूरी आयु नहीं जीता और जो सत्पुरुष होता है वह अपनी पूरी आयु नहीं जीता. काम आटपून सत्पुरुष पहिले निघून जातात आणि पापी व्यक्ती पूर्ण आयुष्य जगत नाही. याचे वयाचे 80 वर्ष झाले आणि याला वरतून वार निघाली. यमाने दूतांना पाठवले, जा ते खालचं ते बिलंदर घेऊन या. आले ती यमाचे दूत. मृत्यूच्या अगोदर 24 तासाच्या प्रत्येकाला समजते बरं आपलं मरण आलं, पण आपण त्याच्या बाबतीमध्ये आलीच तर राहतो. मरण जवळ आलं की 24 तासाच्या अगोदर प्रत्येकाला कळते बरं, प्रत्येकाला कळते की आपलं मरण जवळ आलं. मग त्यावेळेला प्रकार असा आहे, याला ते यमाचे दूत दिसले आणि घाबरलं. ते घाबरलं आणि घाबरलं आणि मग त्याला अनुभव हाक मारायला लागलं, म्हणजे नारायणा धाव. आता नारायणा धाव म्हणता बरोबर ते विष्णूच धावत आले. आता ते गोरे काळे लोक एकत्र झाले ना. मग ते हे यमाचे दूत काळे हे त्या विष्णू दूतांना म्हटले, तुम्ही गोरे लोक कशाला आले भारतामध्ये? ते म्हटले आम्ही कशा करता आलो, याला नेण्याकरता. ते म्हटले हे तुम्ही याला नेऊ शकत नाही, हा पापी आहे, याला आम्ही नेणार. ते विष्णू म्हटले याने आमच्या स्वामीचं नाव घेतलं आताच. ते यमदूत हसले. ते म्हटले तुमच्या डोक्यात फरक पडला, हे नाव तुमच्या स्वामीचं नाही, याच्या मुलाचं आहे, म्हणजे नारायण. ते विष्णू म्हटले आम्ही ते जाणत नाही, याच्या मुलाचं नाव आता ठेवलं म्हणे 10-12 वर्ष अगोदर. आमच्या देवाचं नाव अनादी आहे. मी खाली सांगितलं की आपण जन्माला तर आपल्याजवळ नाव नाही ना, 12 दिवसानंतर आपलं नाव मिळालं. मग हे तर आमच्या स्वामीचं नाव आहे. बरं ते बोलासाठी झाली, मारामारी झाली, म्हणजे दंडादंडी झाली त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये यमदूत हलके पडले, यांना चांगला मार खावा लागला. गेले ना हे यमाकडे, तो यमदंड टाकून दिला. म्हणजे यमा हे नोकरीवर राजीनामा देऊन घे म्हणे, आम्हाला काही ड्युटी करायची नाही म्हणे. का? आणि आम्ही खाली गेलो म्हणे, आम्हालाच मार खावा लागला म्हणे. बरं म्हणे का सांगितलं म्हणे, आम्ही त्याचा प्राण काढणार तितक्यामध्ये तो मोठ्याने बोंबलायला लागला म्हणे, नारायणा धाव, नारायणा धाव. यम गेले त्यांचं तोंड दाबलं. म्हणे आता परत जे नाव घेतलं ते इथे घेऊ नका. म्हणे का?
ते नाव इथे घेऊ नका. म्हणजे तुम्ही ते नाव जर इथे आता आणखीन 5-7 वेळा उच्चारलं तर आपल्या कारखान्यातले सर्व नालायक सोडून द्यायला पडतील. कारण नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. नारायण नामानेच मनुष्य मुक्त होतो. मग त्या ठिकाणी मग ती यमदूत म्हटले की नामाची उडी महती आहे. म्हणजे हो. मग ते आपण अगो म्हणतो ना, यमधर्म सांगे दूता तू महान. हे बा तुम्ही एकदा तिथं बोलून घ्या त्यांच्याशी. म्हणजे कसं आहे 2-3 वेळ फुराला त्यांना काय आजट असेल ना. हा तसं असते ना ते. मी कीर्तनात बी हे मोबाईल लावतो पण ते रिंगटोन ते खाडी 2ची आहे ना. तो फुराला तरी कोणाला समजत नाही काय झालं तर. हा नाही तुम्ही फोन लावून पाहा ते खाडी 2ची रिंगटोन माझी ना. मग कीर्तनात डिस्टर्ब होते ना. या टाळकांना वाटते की स्वरच चालू आहे का. हा त्यामुळे ते कळत नाही ना. हा मग मी भागवत चालू असलं किंवा कथा चालू असली संगीत बी तुम्ही चालू याच्यात फोन उचलून फक्त लावून देतो. त्यांना ऐकून देतो की काय चालू आहे का बोलतो. लय 5-7 फोन येतो याच्यामध्ये. मग त्यावेळेला प्रकार असा आहे की ते यमधर्म सांगे धुता तुहा नाही तिथे सत्ता. पण कुठे जे तो होय हरी कथा नित्य घोष नामाचा. जिथे भगवत कथा होते आणि नामाचा नित्य घोष होतो तिथे आपल्याला सत्ता नाही. नामापाशी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथीवर लिहिले. नामाजवळ चारी मुक्ती असं प्रत्येक धर्मग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे मग आता इथे तुम्ही कृपालू महाराज नाव ऐकलेलं वृंदावनची. कृपालू महाराज सांगायचे आपल्या भागवत कथेत त्यांच्या. ते म्हटले इथे आजारमेळाने प्राण सोडला नाही. इथे विष्णूचे दूत घेऊन गेले नाही. आजारमेळाने विचार केला की आपण पुत्र मोहाने नारायण म्हटलं तर यमदूत परत गेले. मग जर खरंच देवाचं नाव घेतलं तर आपला किती उद्धार होईल. मग तेव्हा आजारमेळ गेले नाही. त्या हरिद्वारला गेले. गंगा तटावर अनशन करून त्यांनी नारायण नामामध्ये शरीर विसर्जन केलं. तेव्हा नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. नारायण नामाने मुक्ती मिळते अशा प्रकारे. आणि 6व्या या स्कंदामध्ये आणि या ठिकाणी सांगितलं की नामामुळे किती पापी मनुष्य मुक्त होतो. हरये नमः हरये नमः हरये नमः. गोपाल कृष्ण भगवान श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम.